नमस्कार मित्रांनो, सध्या मी सत्यम शिवम सुंदरम अशा ठिकाणांच्या शोधात फिरत असतो आणि नवीन कुठे काही असं निर्माण झालं तर आवर्जून भेट देण्याचा प्रयत्न करतो। असंच एक सुंदर ठिकाण गोवर्धन गोशाळा कोकण नागवे करंजे गावाच्या हद्दीवर म्हणजे करंजे गावामध्येच येतं। तिथे मी आणि माझे मित्र निलेशजी गावकर आम्ही दोघेजण आलेलो आहोत आता। आणि आपल्या सगळ्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके नेते माननीय नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही वास्तू म्हणा किंवा ठिकाण म्हणा, काळोख पडत आलेलं आहे पण शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवतो। निलेशजी तुम्ही बसताय की येताय माझ्यासोबत? हा सगळा परिसर आता एका टप्प्यामध्ये येणार नाही पण तुम्हाला पुढे पुढे दाखवतो। सर्वप्रथम हे सप्तधेनू मंदिर ही संकल्पना मोठ्या गोशाळेमध्ये असेल, त्याच्या मागचे काही हे मी सांगू शकत नाही पार्श्वभूमी, परंतु अशा पद्धतीने एक श्रीकृष्णाचंच हे मंदिर असतं असं समजा तुम्ही। आणि श्रीकृष्णाची मूर्ती जिथे स्थापन केलेली असते त्याच्या भोवती खाली इथे 7 गायी बांधलेल्या असतात आणि आपण त्या गायींना आणि श्रीकृष्णाला एकाच वेळी प्रदक्षिणा घालायच्या असतात। आपल्या शरीरामधली पॉझिटिव्ह ऊर्जा वाढण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो। तर असं हे मंदिर बांधलेलं आहे। आता इथे गायी नाही आहेत, गायी बांधण्याची सगळी गायींना बसण्यासाठी मॅटसुद्धा आहेत, सिस्टीम आहे। आणि समोर तुम्हाला दिसतंय ते श्रीकृष्ण मंदिर, ते मी तुम्हाला जवळून दाखवतो। आणि हे छोटंसं श्रीकृष्ण मंदिर, गोपाळ कृष्ण म्हणू शकतो आपण, नुसतं कृष्ण म्हणण्याच्या ऐवजी। अतिशय सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती आणि हे छोटंसं मंदिर। पुढे पाहूया। आजूबाजूचा परिसर, समोर थेट सह्याद्रीची रांग दिसते आणि लहान मुलांना दाखवण्यासाठी जे काही आपल्या जवळपास भव्य दिव्य असेल ते नेहमी आपण लहान मुलांना दाखवलं पाहिजे, कारण ते त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयोगी पडतं। आणि त्याचबरोबर आपल्यासुद्धा विचारांच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्याचा सगळ्याचा उपयोग होतो। आता प्रत्यक्ष गायी जिथे म्हणजे गायीचे गोटे आहेत तिथे आता काळोख असणार आहे। हा इथे भाकड गायींसाठी वेगळा गोठा आहे, तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जात नाही। हा सगळ्यांचा सिक्युरिटी गार्ड दिसतोय। तर इथे हा एक गोठा आहे। पुढे असे अजून 3 गोटे आहेत, चाऱ्यासाठी स्वतंत्र केंद्र, गायींसाठी बहुतेक गाणीसुद्धा लावलेली आहेत। हा गोठा आहे। आता संध्याकाळ झाल्यामुळे सगळे गोटे दाखवत नाही तुम्हाला। त्याच्यामध्ये मॅक्झिमम गीर जातीच्या गायी आहेत, छोटी वासरं आहेत। इथे उत्पादन कक्ष, उत्पादन निर्मिती विभाग, हे ते छोटंसं शेततळ केलेलं आहे आणि थोडी बदकं आहे तिथे, कॅमेरा झूम करून दाखवतो।
तर अतिशय सुंदर प्रोजेक्ट आणि शांत ठिकाणी असे प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणं सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. हे इथे छोटंसं रेस्टॉरंट आहे. ही कंप्लीट बिल्डिंग निर्मिती कक्ष, म्हणजे त्याच्यामध्ये तूप वगैरे बनवतात, लस्सी पण आता आम्ही पिऊन बघितली. या सगळ्या गोष्टी स्टँडर्ड आहेतच. गीर गाईच्या दुधाचं तूप हे जवळपास 2400 रुपये किलो ह्या रेटने आहे. लहान मुलांसाठी बगीचा केलेला आहे. आता इथून जो मुख्य हॉल आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जातो. श्रीकृष्णाच्या जीवनातील काही क्षणचित्र. हे कारागृहातील जन्माच्या वेळचा वसुदेव श्रीकृष्णाला यमुना पार घेऊन जात असताना आणि श्रीकृष्णाचं सगळ्यांना आवडणारं रूप. श्रीकृष्णाचं जीवन जे आहे बालपणातील, ते संकट आणि समृद्धी या दोन्ही बाजूंनी परिपूर्ण. याची आठवण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आताच्या पिढीमध्ये किंवा आताच्या काळामध्ये लोकांच्या जीवनामध्ये ना ती संकट आहेत ना ती समृद्धी आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. वेणू वाजवितो वृंदावनी. हे चित्र सर्व मित्रांसाठी समर्पित. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीकृष्णाचं वचन. आणि हे विराट रूप दर्शन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सुंदर संकल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवलेली आहे ते. तर या गोशाळेला जरूर प्रत्येकाने भेट द्यावी आणि अशा गोशाळा अजून निर्माण झाल्या पाहिजेत आपल्या देशामध्ये. आणि ज्या दिवशी रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरं ही अशा एखाद्या गोशाळेमध्ये येतील आणि सुखाने जगतील, त्याचवेळी आपल्या देशामध्ये खरी समृद्धी येईल असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून कळवा. आणि गोशाळे गाईच्या संदर्भामध्ये ह्या बॅनरवर काही मुद्दे मांडलेले आहेत.
त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी हा गायत्री मंत्र आहे जो मी आतापर्यंत कुठे बघितला नव्हता. शुभकामाय विद्महे कामदात्रे च धीमहि तन्नो धेनु प्रचोदयात. म्हणजे कामधेनूचा गायत्री मंत्र. तर आपल्या जीवनात सुद्धा कामधेनूची कृपा होऊन आपलं जीवन सुजलाम सुफलाम होऊन आपण थोडीफार गोमातेची सेवा करू शकण्यास पात्र व्हावे अशी गोमातेच्या चरणी, कामधेनूच्या चरणी प्रार्थना करून हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद मित्रांनो.